नमस्कार. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मतदारसंघातील वोटर लिस्टवरती काम करण्यासाठी ती वोटर लिस्ट कोरम ॲपच्या माध्यमातून कशा प्रकारे प्राप्त होऊ शकते. तर त्यासाठी त्यांनी कोरम ॲप कशाप्रकारे इन्स्टॉल करायचे आहे आणि कशाप्रकारे ते कॅन्डिडेट म्हणून त्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात, ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम जसं की तुम्हाला कोरम ॲपच्या टेक्निकल टीमकडून एक लिंक आलेली असेल कोरम ॲप इन्स्टॉल करण्यासाठीची WhatsAppवरती. ती लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्ही एका वेब पेजला येता. इथे तुम्हाला डाउनलोड APK हे एक बटन दिसेल APK डाउनलोड करण्यासाठी. त्या बटनवरती क्लिक करून तुम्हाला ती APK डाउनलोड करायची आहे. आता ते APK डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. APK डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला ह्या ओपन बटनला क्लिक करून ती ओपन करायची आहे आणि त्यावरती इन्स्टॉलेशनसाठी इन्स्टॉल ऑप्शन येईल. त्या इन्स्टॉल ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला ते APK आता ॲप इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ते ॲप ओपन करायचं आहे तुम्हाला कोरम ॲप ओपन केल्यानंतर तुम्ही आता सर्वात प्रथम ह्या चूज युअर लँग्वेजच्या पेजवरती याल. इथे तुम्हाला तुमची जी सोयीस्कर भाषा वाटते ती एक भाषा कोणतीही तुम्हाला सिलेक्ट करून खाली ॲग्री टर्म्स कंडिशनला क्लिक करून नेक्स्ट बटनला क्लिक करून पुढे यायचं. आता पुढे आल्यानंतर इथे तुम्हाला जसं की 2 ऑप्शन दिसत आहेत, रजिस्ट्रेशन ॲज अ कॅन्डिडेट आणि रिप्रेझेंटेटिव्ह. तर कॅन्डिडेट म्हणजे जे स्वतः उमेदवार म्हणून रजिस्ट्रेशन करण्यास इच्छुक आहेत त्यांनी कॅन्डिडेट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे जे त्यांचे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत, जे त्यांचे कार्यकर्त्यांना त्यांनी त्या उमेदवाराने ॲज अ टीम मेंबर म्हणजे ॲज अ माय टीममध्ये मेनू आहे त्यांच्या लॉगिनमध्ये, त्या लॉगिनमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ॲड केल्यानंतर ते ह्या मेनू बटनला क्लिक करून कार्यकर्ते म्हणजे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह उमेदवार प्रतिनिधी रजिस्ट्रेशन करू शकतात. तर सर्वात प्रथम आपण ह्या व्हिडिओमध्ये कॅन्डिडेटचं पाहणार आहोत. तर कॅन्डिडेटने त्या कॅन्डिडेट बटनला क्लिक करून पुढे जायचं आहे. हे ते कॅन्डिडेटसाठी रजिस्ट्रेशनचं पेज आहे. ह्या पेजवरती त्याने त्यांचा स्वतःचा नंबर टाकायचा आहे. तो नंबर टाकल्यानंतर खाली त्यांचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, नाव आणि आडनाव. त्यानंतर कॅन्डिडेटने स्वतःचा मेल ID टाकावा जर असेल तर. जर मेल ID नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही, तो कंपल्सरी नाही आहे. त्यानंतर त्यांच्या गावाचा सिटीचा ॲड्रेस टाकावा. आणि इथे आता 2 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. डू यू वॉन्ट टू इंडिव्हिज्युअल डेटा, म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटकडे उमेदवाराकडे जर स्वतःचा डेटा असेल, वोटर लिस्ट असेल, तर ते त्या वोटर लिस्टवर काम करण्यास इच्छुक असतील तर येस क्लिक करून त्यांनी त्यावरती काम करू शकतात. आम्हाला तो डेटा दिल्यानंतर आम्ही तो अपलोड करून देऊ. तर इथे जर स्वतःचा डेटा नसेल आणि तुम्हाला ECIचं जे डेटा आहे ॲक्च्युअल वोटर लिस्ट म्हणजे अवेलेबल असलेली ती वोटर लिस्ट डाउनलोड करून अपलोड ह्या कोरम ॲप थ्रू करायची असेल आणि वापरायची असेल तर नो बटनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला डू यू वॉन्ट टू होस्ट युअर पर्सनल सर्व्हर ऑप्शन आहे. ह्या पर्सनल सर्व्हर ऑप्शनवरती नो करून तुम्हाला ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून रजिस्ट्रेशन बटनला क्लिक करून पुढे यायचं आहे. त्यानंतर ह्या आलेल्या परमिशनला तुम्हाला अलाव करायचं आहे ॲप ॲक्टिव्हिटी यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी. त्यानंतर ह्या डिस्क्लेमर पेजवरती ॲग्री टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करून अलाव बटनला क्लिक करून समोर यायचं आहे. तर आता इथं एक पॉपअप येतं डिफाईन AC पार्ट. तर स्वतःचं असेंब्ली आणि पार्ट नंबर कशाप्रकारे डिफाईन करायचा आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्यामध्ये आता आपण पाहिलेलं आहे की कोरम ॲप कशाप्रकारे तुम्ही इन्स्टॉल करू शकता आणि त्यामध्ये रजिस्ट्रेशन करू ॲज अ कॅन्डिडेट म्हणून रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे. धन्यवाद.